सुरुवातीलाच मित्रांनो, देशाच्या राजकारणाला हादरवणारी महाराष्ट्रातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड, राज्याच्या राजकारणाला लागलेली सगळ्यात मोठी खळबळ, ही बातमी हादरवणारी आहे महाराष्ट्राला. ही बातमी हादरवणारी आहे. ज्या लोकांनी मतदान केले त्यांना या बंधू खरातशी जवळीकता, भोसलेशी असलेली जवळीकता अखेर भोवली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी या बड्या नेत्यांना थेट ईडीचे समन्स. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी या घडीची सगळ्यात मोठी बातमी. भोंदूबाबा अशोक खरात याने मात्र अडकवलं बड्या बड्या नेत्यांना आणि राज्यातील बड्या बड्या त्याच्या शिष्यांना, जे त्याच्या पाय धुवायचे. या सगळ्यांची आता होणार चौकशी. मित्रांनो, बघूया सविस्तरपणे नेमकी बातमी काय आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे. मित्रांनो, सविस्तरपणे जाणून घेऊया. भोंदू खरात प्रकरणाशी जवळीकता असलेल्या बड्या बड्या नेत्यांना मोठा दणका. मित्रांनो, हे भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण जेव्हा बाहेर आलं त्यावेळेस हळूहळू राज्यातील इतर नेत्यांची नावं देखील समोर येऊ लागली होती. पहिल्यांदा राज्यातील बड्या बड्या नेत्यांची नावं, बड्या बड्या नेत्यांचे फोटो आणि अशोक खरात याच्याशी असलेले त्याचे संबंध, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रासमोर आल्या. मात्र कालांतराने सगळ्या बातम्या दाबल्या गेल्या की काय? या बातम्या कुठे गेल्या? अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रापासून दूर गेले का, असा सध्या संशय यायला सुरुवात झाली आणि राज्यात नेत्यांनी वाचवलंय का, असा दुसरसा प्रश्न महाराष्ट्राच्या मनात येऊ लागला. आणि मित्रांनो, एवढ्यात झाली आहे आता ईडीची एंट्री. ईडी आता काय करणार ते समजणार. अशोक खरात प्रकरणामध्ये आता वेगवेगळी कांड आता समोर येऊ लागली आहेत. त्या वेगवेगळ्या कांडातून 11वा गुन्हा दाखल झाला आहे तो अशोक खरात याच्यावरती. आणि आता सगळं झाल्याच्या नंतर आता मात्र ईडीची कारवाई आता सुरू झाली आणि ईडीच्या एंट्रीने मात्र भल्या भल्या लोकांचे मात्र धावे दणाणले आहेत. भोंदू खरात सोबत त्यांनी काढलेले फोटो, भोंदू खरातशी असलेले आर्थिक संबंध आणि भोंदू खरातच्या इथे जाऊन त्यांनी मंदिरामध्ये केलेली वेगवेगळी पूजा आणि वेगवेगळे जादूटोणे, या सगळ्यांसह आता चौकशी होणार आहे. त्यामुळे आता नेमकं काय प्रकरण आहे ते आता आपण जाणून घेऊया. भोंदूबाबा अशोक खरात याची जवळीकता पहिल्यांदा चाकणकर कुटुंबियांना चांगलीच बहुली आहे. कोण कोण अडकले ते बघूया. पहिलं नाव येतंय रुपाली चाकणकर. रुपाली चाकणकर यांना मात्र आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर देखील ते प्रकरण शांत व्हायला तयार नाही. पुढे खरात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीने राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बहीण असलेल्या प्रतिभा चाकणकर, त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर याला समन्स पाठवले आहे. या दोघांनाही पुढील आठवड्यामध्ये चौकशीसाठी बोलवल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता सगळ्यांचे धाबे दणाणले आहेत. कोण कोण अडकले ते आता बघूया. समता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये 2022 ते 24 दरम्यान घोस्ट अकाउंटद्वारे 70 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. अशोक खरात याने 134हून अधिक बनावट खाती उघडून निधी वळवल्याचा संशय आहे. भक्तांकडून KYC कागदपत्र घेऊन त्यांच्या नकळत खाती उघडण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये ईडीच्या तपासाला आता वेग आला असून प्रतिभा चाकणकर, तन्मय चाकणकर यांना मात्र आता चौकशीसाठी बोलवल्यामुळे राज्यातील इतर नेत्यांचे देखील धाबे दणाणले आहेत. व्यवसायात भरभराट येण्यासाठी, राजकारणामध्ये आपल्याला यश मिळण्यासाठी, निवडणूक जिंकण्यासाठी किंवा वेगवेगळ्या पदावरती महाराष्ट्राच्या जाण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी अशोक खरात समोर जाऊन पूजा केल्याचं सध्या पुरावे समोर येत आहेत. या प्रकरणी आता त्याची चौकशी सुरू असून यामध्ये लवकरच त्याला अडकवले जाईल आणि अशोक खरातचा पुरता करेक्ट कार्यक्रम केला जाईल असंच दिसतंय. त्यामुळे अशोक खरातवरती झालेले वेगवेगळे गुन्हे, यामुळे अशोक खरात आता कोणाकोणाची नावं घेतोय ते आता ईडी लवकरच जाहीर करेल. मात्र सध्या राज्याचं राजकारण मात्र बाजूला सारलंय. धन्यवाद.